एका लग्नाची दुसरी गोष्ट. हॅलो, राधा देसाई बोलतेय. अच्छा, तुम्ही आहात का? कमालच केलीत तुम्ही. तुमच्या लक्षात नाही का आलं? आमच्या ल्युमिनस एजन्सीचं सगळं प्रिंटिंगचं काम तुमच्याकडे असून सुद्धा इतका कसा काय हलगर्जीपणा करू शकला तर तुम्ही? बुकलेट आहे ते, मार्जिन नाही सोडली तुम्ही त्याला. त्या स्पायरल बाइंडिंग मध्ये सगळं आर्टवर्क जातंय माझं. टायटल वर येतंय स्पायरल बाइंडिंग, असं कसं चालेल? हा सगळा जॉब मला परत प्रिंट करून हवाय 1 तासाच्या आत, आणि 1 तासापेक्षा 1 मिनिट जरी उशीर झालं ना तर मी खपवून घेणार नाही. क्लिअर? ओके, गुड फॉर यू. राधा चॉकलेट का? घे ना, तुझ्यासाठी. नको रे. प्लीज. अरे खरंच नको. प्लीज. तुझं कडू झालेलं तोंड गोड करण्यासाठी. हे तुला सूट करतं? काय हे? चॉकलेट? नाही, रागवणं. ओ, रागवावं तर तूच, भडकावं तर तूच. तुझ्यावर पण भडकू का मग मी थोडीशी? हा, चालेल. तुला असं वाटलं ना की कुणावर तरी चिडायचंय तर मला फोन करत जा. हो, मी शांतपणे ऐकून घे. आई, आई, अगं माझे सगळे कपडे इकडे काय आणलेस तू? कारण आज मी तुला सांगणार आहे कुठले कपडे घालायचे ते. आई, होय, हे घालून जाणार आहेस तू. काय? कुर्ता पायजमा? हं? आई, अगं मी आज फक्त मुलगी बघायला जाणार आहे. आज माझं लग्न नाहीये. बर, तुझं नाही माझं नाही. हात घालशील? ती छान ब्राईट आहे बघा. आई, अरे घाल ना हा छान. हा भडक आहे. अरे असं गबाळ्यासारखं जाणार आहेस का तू? हो. घना, अहो तुम्ही तरी सांगा ना याला काहीतरी. परी, परी, अगं परी इकडे ये. अगं परी, येतेस की नाही? काय झालं माई? हे बघ, घनश्यामचं काय चाललंय ते बघ. आपल्याला त्याच्यावर नीट लक्ष ठेवायला हवं. काय? हो, तुला ती गुप्तहेराची गोष्ट सांगितली होती ना, शेरखान लॉक्सची. कर्म माझं ग शेरला ठुमसची. हा, तसंच वागायचं. आता आपला शामराव मुलगी बघायला जातोय की नाही? कधी जातोय? आनंदानं जातोय की नेहमी सारखा आपला वैतागून जातोय? सगळी बित्तम बातमी कळायला हवी मला. जा जा जा, लवकर जा, लवकर जा. जेवलास? आवाज कसला येतोय रे? हो, आत्ता जेवतोयस. आमटी कशी झालीये? हळू. लागला ना ठसका? कसा रे तू वेंधळा? वर बघ, वर बघ ना. हॅलो, हॅलो. वर बघितल्यावर फोन पडला ना. कसं सगळं ऐकतो ना मुनमुन माझं. झालं? बाय. टीटीपी करून हवंय. नवऱ्याशी बोलत होतीस? मुनमुन म्हणतेस तू त्याला? आणि तो मला काय म्हणतो माहितीये? चिन चिन. मी पुरुष असते ना आणि माझी बायको मला मुनमुन म्हणत असते ना तर मी तिला सहारा वाळवंटात सोडून आले असते, माहितीये? ज्यातलं आपल्याला नाही कळत ना त्यातलं नाही बोलू. अगं मला कौतुक वाटतं. कुणाचं? आपल्या बॉस अविनाश सरांचं. का ग? काय एक एक माणसं शोधून आणलीत ऑफिसमध्ये विशेष.
तूही त्यातलीच आहे कायस की विशेष. आहे मी विशेष. ते डीटीपीचं जरा लवकर वेळेत दे. नाही म्हणजे फोनवर मुनमुनशी बोलण्यात वेळ वाया घालवू नको. मला लगेच हवंय ते. आई आई लागेल तुला. अगं पण माझा हात मला अजूनही वाटतं घना तोच शर्ट घाल रे हा तू. शर्ट तो बरोबर छान- आहे. हा शर्ट बरोबर अरे आहे. तो नीट खोच पळा पळा दादा चाललाय मुलगी बघायला पळा. गाडी एकदम साफ आहे. आम्ही हो हो. आई आई तुझं झालं का तुझं झालं? मी काही करत नाही, काही नाही करत. तू पण वैतागू नकोस असा. हा असा छान प्रफुल्लित मनाने जा. हा अजून काही सूचना आहेत द्यायला? हो हा थोडा वेळ का होईना बोल रे त्या मुलीशी. म्हणजे बोलल्याशिवाय कसं कळणार मुलगी स्वभावानी कशी आहे, वागायला बोलायला कशी आहे. हा जरा बोल. असं नुसतं बघून ठरवू नकोस. बर चल. घरातले सगळे आस लावून बसलेत रे. राजा आज तरी मुलीला हो म्हणून ये. आई आधी मी जाऊ का मुलगी बघायला? हो जा बाबा, नाही तर उशीर व्हायचा. मुलगी वाट बघून कंटाळून निघून जायची. जा जा. आता तू आज जा, नाही तर मी मुलगी बघायला जाणार नाही. घना मी जाणारच नाही. जाते. आई आत म्हणजे आत घरात. रिअर व्ह्यू मिरर मध्ये दिसतं मला आई. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.